हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम मोनाली पाटील आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला क्रोशे, क्रिएटिव्हिटी, बिझनेस लाईफ आणि लाईफस्टाईल व्लॉग्सचं परफेक्ट मिक्स पाहायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रोशे स्क्रंची कसं बनवायचं याचं एक क्विक ट्युटोरियल दाखवणार आहे. सो ग्रॅब युअर yarn and crochet hook. So before I start, let me show you my collection of scrunchies. सो हे तुम्ही बघत असाल, मी ब्ल्यू कलरमध्ये बनवलं आहे, त्याच्यानंतर व्हाईट आणि फ्रेश लाईम कलरमध्ये बनवलं आहे, व्हाईटमध्ये आहे जे मल्टी कलरमध्ये आहे, त्याच्यानंतर हे ब्लॅक आणि ब्राऊन जे की डेली वेअरसाठी खूप युजफुल आहेत, आणि एक माझं फेवरेट आहे हे शिमरी बेज कलरचं, खूप क्यूट आहे हे पण. सो हे जे स्क्रंचीज आहेत ना, हे काय म्हणतात तुम्ही विदिन ॲन आवर बनवू शकतात. हे लास्ट मिनिट कोणाला गिफ्ट द्यायचं असेल आणि तुम्हाला क्रोशे जमत असेल तर हे ते परफेक्ट चॉईस आहे तुम्हाला कोणालाही गिफ्ट देण्यासाठी. लास्टली हे एक क्यूट हेअर क्लिप बनवलं होतं, खूप अडॉरेबल आहे. आय लाईक इट सो मच. ओके, सो चला आता एक ट्युटोरियलला स्टार्ट करूयात. ओके, सो ही स्क्रंची जे आहे ते मी व्हाईट आणि लाईम कलरमध्ये बनवते आहे. सो फर्स्ट एक स्लिप नॉट बनवायची आहे आणि एक रबर बँड मी ब्लॅक घेतला आहे. जर तुम्हाला व्हाईट मिळालं तर आणखी बेटर. सो त्याच्यानंतर मी रॅप केलं आहे यान रबरला आणि एक सिंगल क्रोशे बनवून घेतला आहे. आणि हा जो फर्स्ट राऊंड असेल यामध्ये तुम्हाला कंप्लीट रबरला सिंगल क्रोशेच बनवायचे आहेत. जर तुम्हाला सिंगल क्रोशे किंवा क्रोशेचे बेसिक्स माहिती नसतील तर असे यूट्यूबवर खूप सारे ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि स्पेसिफिकली माझ्याकडनं ट्युटोरियल हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी एक डिटेल ट्युटोरियल बनवेल बेसिक टू ॲडव्हान्स जे पण असतील. ओके, सो आता पूर्ण रबरला सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी ऑलमोस्ट 48 to 50 सिंगल क्रोशेस या रबरला बनवून घेतलेले आहेत. सो पूर्ण हा कंप्लीट सर्कल करूयात आणि आय विल मीट यू ॲट द एंड. आता ऑलमोस्ट माझे रबरला सगळे 48 to 50 सिंगल क्रोशेस बनवून झालेले आहेत आणि एंडला थोडंसं असं सरकवून घ्यायचं सो दॅट की जे गॅप्स आहेत थोडंसं हे जे स्क्रंची आहे ते फुलर दिसेल, म्हणजे जे गॅप्स आहेत ते दिसणार नाहीत आणि त्याला शेपसुद्धा चांगला येईल. आता पूर्ण सिंगल क्रोशे झाल्यानंतर जो फर्स्ट सिंगल क्रोशे होता त्याच्यामध्ये आपल्याला एक स्लिप नॉट घ्यायची आहे. सो अशा प्रकारे आपला पहिला राऊंड कंप्लीट झाला आहे. फॉर सेकंड राऊंड 2 चेन घ्यायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, आणखी एक डबल क्रोशे आणि
चेन 2 आणि हे 2 डबल क्रोशे असं करून 3 डबल क्रोशे आपण एका स्टिचमध्ये घेतल्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये आपण 2 डबल क्रोशे बनवतो आहे. सो फर्स्टमध्ये 3 आणि सेकंड चेनमध्ये 2. अगेन थर्डमध्ये 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत सेम स्टिचमध्ये. पुन्हा फोर्थ स्टिचमध्ये 4th चेनमध्ये 2 डबल क्रोशे बनवायचे आहेत. आणि हा सेम पॅटर्न आपल्याला पूर्ण रबरला फॉलो करायचा आहे फॉर सेकंड राऊंड. आणि पॅटर्न सिम्पल आहे की ऑल्टरनेट आहे. एका चेनमध्ये तुम्ही 3 डबल क्रोशे बनवायचे, नेक्स्टमध्ये 2 डबल क्रोशे, पुन्हा नेक्स्टमध्ये 3 डबल क्रोशे आणि 2 असं रिपीट करायचं आहे. आता आपलं सेकंड राऊंडसुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता यान तुम्ही कट करू शकता. सो इथे 2 मेथड्स आहेत. आयदर तुम्ही स्लिप नॉट करून सुद्धा यान कट करून एंड्स जे आहेत ते तुम्ही स्टिच करू शकता, किंवा मी दुसरी मेथड यूज करते ज्याच्याने क्लीन लुक येतो. एक्स्ट्रा जे यान होतं ते मी हाईड केलं आहे मागे. आणि धागा कट करून घेतला. अशा प्रकारे आपला सेकंड राऊंडसुद्धा कंप्लीट झाला आहे. तर थर्ड राऊंडसाठी मी इथे लाईम ग्रीन कलर घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊ शकता, किंवा मे बी हा सिंगल कलरमध्ये सुद्धा बनवू शकता, ॲज पर युअर चॉईस. त्या सेकंड कलरला सुद्धा मी एक स्लिप नॉट करून घेतली आहे. आणि तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता. सो तिथे एक स्लिप नॉट करून घ्यायचे आणि एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. त्याच्यानंतर चेन 1 आणि सिंगल क्रोशे, अगेन चेन 1 सिंगल क्रोशे. सेम पॅटर्न आता तुम्हाला या थर्ड राऊंडमध्ये रिपीट करायचा आहे. की एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे चेन 1 आणि नेक्स्ट चेनमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे. जर तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा इवन वर्किंग वुमन आहात तरी पण एक छंद असावा प्रत्येकाला. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर यूट्यूबवर खूप सारे ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही नक्की शिकून बघा. इफ यू आर अ बॉय वॉचिंग माय व्हिडिओ देन प्लीज माझा व्हिडिओ तुमच्या मावशीला किंवा आईला नक्की शेअर करा. त्यांना कदाचित विणकाम जमत असेल आणि ते सुद्धा एक नव्याने स्टार्ट करू शकतात, त्यांचा छंद जोपासू शकतात. मे बी त्यांना गिफ्ट करा, यान गिफ्ट करा, नीडल्स गिफ्ट करा.
त्यांचाही वेळ असा छान निघून जाईल. सो लास्ट राऊंडसुद्धा आपला कंप्लीट झाला आहे. आता यान कट करून घ्यायचं आहे आणि एंड्स जे आहेत ते वीव करून घ्यायचे आहेत. आयदर निडलने किंवा स्लिप स्टिच केलं तरीसुद्धा चालेल. ॲज आय मेन्शन अर्लियर की क्लीन लुक हवा असेल तर ही मेथड नक्की फॉलो करा. ते एक्स्ट्रा जे यान आहे ते मी असं मागे हाईड करून घेते आणि ते सिक्युअर करून घेते आणि धागा कट करून घेतला आहे. सो फायनली आपला स्क्रंची रेडी आहे. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि एक हंबल रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.